त्याने तयार केलेली वस्त्र, त्यात केलेला कोरीवपणा, आज आपण म्हणतो की आज आपण अगदी उत्तमातल्या काश्मीर मधल्या शाही खूप चांगल्या किंमतवान असतात, चांगल्या असतात, त्या जेवढ्या गरम असतात तेवढ्या त्या पातळी असतात. त्या अंगठीमधून पूर्णपणानं पास होणारी शाल आपण आपल्या या देशामध्ये तयार होते. अंगठीमधनं पूर्णपणानं पश्मीन शाल त्याला आपण म्हणतो. त्या पश्मीन शालचं वैशिष्ट्य असं की असं चुरगाळा केला तर या करंगळी एवढी होते आणि त्या अंगठीतनं पूर्णपणाने शाल तेवढा पन्ना एकत्रित येऊन आपण पास करू शकतो. ही आज ही वस्त्र परंपरा आज आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे. इचलकरंजीत सुद्धा वस्त्र परंपरा आपण खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केली. इथली वस्त्र परंपरा 2004ला आम्ही यंत्रमागाचं शताब्दी वर्ष साजरं केलं. म्हणजे इचलकरंजीचा पहिला यंत्रमाग 1904ला. त्याच्या आधी इथं हातमाग होते. त्याच्या आधी इथं हातमागावर उत्तम साड्या निघायच्या. त्यावेळी काही लोक रंगणीचं काम करत होते. रंगणीचं काम करायचे त्यावेळेचे घरगुती कलाकार आज सुद्धा यार्ड लाईनच्या चांगल्या फॅक्टरीत जेवढं फास्टनेस असत नाही तेवढा फास्टनेस घरगुती रंगणीवर ते तयार करायचे. त्या कळ्या तयार करून त्या रंगवून त्या हातावर फेसायचे आणि त्यातनं मग राटातनं मिळून त्याच्या कांड्या तयार करून त्यातनं वस्त्र तयार व्हायचे. हे आम्ही डोळ्यानं बघितले. म्हणजे 1904ला मी नव्हतो, पण तसे काम करणारे कारागीर अलीकडे पर्यंत काही ठिकाणी होते ते आम्ही बघितले. आणि या खात्याचा मंत्री म्हणून हातमाग येवल्याचं असेल, पैठणी किंवा पैठणची पैठणी असेल, हिमरू असेल औरंगाबादचा, आताच्या संभाजीनगरचा, किंवा मैंदर्गीची साडी असेल, त्या सगळ्या वस्त्र निर्मितीमध्ये विविधता हे आपल्या राज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि राज्य सरकारने या सगळ्या वस्त्र निर्मितीला खूप मोठं प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं. त्यातनं मग अलीकडच्या काळामध्ये ह्याचा विकास कसा होईल, ही कला कशी जोपासेल याकडेही लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीनं पाऊल टाकली. रेशीम उद्योग शासन कधी त्यात लक्ष घालत नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये कोश विकत घ्यायचं काम सुरू झालं शासनाच्या वतीनं. त्या कोशापासून रिलिंग मिल यायला लागल्या, त्या रेशीम तयार करायला लागल्या, त्याच्या रेशीमचे बॉबिन्स व्हायला लागले, काड्या व्हायला लागल्या आणि रेशमी साड्यापर्यंत जायचा प्रयत्न आता रेशीम उद्योगाच्या माध्यमातून, रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून राज्यात होतोय. आम्ही हे का सांगालोय की आता वस्त्र परंपरा मी इचलकरंजी पर्यंत आणलेली आहे. इचलकरंजीमध्ये आज साड्या तयार होतात. शासकीय अधिकारी आहेत त्यांना आणि इथल्या सगळ्या संयोजकांना मी सांगेन, काही जोडपी नवरा बायको घरात एक रूम मध्ये संसार आहे त्यांचा, तिथंच किचन आहे, तिथंच बेडरूम आहे, तिथंच लिव्हिंग आहे एक रूम मध्ये, आणि एक रूमच्या जागेमध्ये 2 यंत्रमाग त्यांनी साधे घातले, त्याने त्याच्यावर जकाड लावले आणि त्याच्यावर साड्या